22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या 5वी आणि 8वी स्कॉलरशिपच्या परीक्षेचे आन्सर की आपण पाहतोय. संभाव्य उत्तरं तुमच्यापर्यंत येत आहेत. 2-3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑथराइज अशी अंतरिम उत्तर तालिका येईलच. पण त्या अगोदर आपला स्कोअर कुठंतरी किती आहे उत्सुकता विद्यार्थ्यांना असते. आणि म्हणूनच आपल्या चॅनलवरून देखील मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत. आणि आता आपण पाहतोय इयत्ता 5वी मराठी सेमी माध्यमाची पेपर क्रमांक 2 त्यातील इंग्रजी विषयाच्या 25 प्रश्नांची संभाव्य उत्तरं. चला तर मग वेळ न घालवता आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमीला इयत्ता 4थी आणि 7वी 26 एप्रिलच्या दृष्टीने बॅचेस सुरू आहेत. संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेमध्ये 4थीसाठी आणि संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये 7वी मराठी सेमी माध्यम आणि 5:45 ते 5:45 सायंकाळी इंग्लिश मीडियमसाठी स्पेशल बॅच आहे. चला पाहूया आपण प्रश्न क्रमांक 1 काय होता. फेब्रुवारी 2026 इयत्ता 5वी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी त्यातले पाहूया इंग्रजीचे 25 प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 पिक आउट द इनकरेक्ट ऑप्शन. इनकरेक्ट म्हणजे चुकीचा शोधायचा होता. काय विचारलं होतं पहा. ऑलवेज फिनिश होमवर्क, ऑलवेज टेल द ट्रूथ, ऑलवेज ईट व्हेजिटेबल्स. म्हणजे चांगल्या गोष्टी सांगितल्यात. ऑलवेज टर्न ऑफ रनिंग टॅप्स, ऑलवेज ड्रिंक इनफ वॉटर, टेक केअर ऑफ थिंग्स, हे सगळं चांगलं सांगितलंय. बट डिसओबे पेरेंट्स, ऑलवेज डिसओबे पेरेंट्स, तुम्ही कोणत्याही वडीलधाऱ्यांच्या आज्ञा पाळू नका, हे इनकरेक्ट आहे, हे चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3. आन्सर इज ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट. पहा प्रश्नाचं उत्तर तेच का आलं, फक्त ऑप्शन नाही. फक्त ऑप्शन सांगून काय उपयोग आहे, काय तेवर का आलंय ते पाहायचंय. आयडेंटिफाय द पंक्च्युएशन मार्क फ्रॉम द गिवन सेंटेन्स. हाऊ लकी आय एम एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. हाऊ आणि व्हॉटने जे वाक्य सुरू होतं पण ते प्रश्न विचारण्यासाठी नसतं, तर ते आपल्या मनातील भावना व्यक्त करतं. उत्तर आहे एक्सक्लेमेशन मार्क. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट. क्वेश्चन नंबर 3. Choose the correct option. Her lecture was held on 2:30 p.m. She reached 15 minutes before the lecture. What is the correct time of her arrival? 2:30 वाजता लेक्चर होतं, त्याच्या अगोदर 15 मिनिटं ते पोहोचले, म्हणजे याचा अर्थ 2:15 पोहोचले. आणि 2:15 पोहोचले म्हणजे 2:15 झाली. मग दोन प्रकारे सांगता येतं. एक 15 past 2 किंवा 15 मिनिटला आपण काय म्हणतो, क्वार्टर म्हणतो. क्वार्टर पास्ट 2 असं उत्तर पाहिजे. क्वार्टर पास्ट 2. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वार्टर पास्ट 2. 2:15 पोहोचले, 2:30 लेक्चर होतं. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. आता दिसायला संख्या आपल्याला एकदम अवघड दिसते, पण लाख आपल्याला ओळखता येतं का नाही. 1 लाख म्हणलं की आपण 5 शून्य बघतो. आता हे 10, इथं 6 शून्य आहेत, म्हणजे याचा अर्थ 10 लाखापेक्षा पण जास्त आहेत. 10 लाख म्हणजे 1 मिलियन असतं पोरांनो. 10 लाख म्हणजे 1 मिलियन असतं. 100,000 नाहीये. 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतं, हे पण नाहीये. 10,000 तर अजिबात नाहीये. मग आहे काय, इकडे पहा काय दिलंय. किती मिलियन आहेत पहा. हे मिली आहेत 10 मिलियन. म्हणजे काय हे बघा, 100 लाख होतात बरोबर. 3 आणि 2 5 शून्य आहेत. 100 लाख म्हणजे काय, 10 मिलियन. असं थोडंसं आपलं डोकं लावायचं. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ज्यांचं उत्तर आहे ते करेक्ट आहे. चला पुढे. नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स विच इंडिकेट्स अन ऍक्शन इन द पास्ट. पास्ट टेन्स मधली ऍक्शन. प्रश्न तुम्ही बघताय, आता प्रश्नाची लेवल थोडी बदलतीये. आपण म्हणायचो की इंग्लिशला मी आउट ऑफ घेणारच, पण ह्या वर्षी इंग्लिशला पण आउट ऑफ पडणं अवघड आहे. आणि म्हणून 4थी 7वीच्या पोरांनी जरा सावध व्हा. 4थी 7वीचे पालक आणि शिक्षकांना आता योग्य दिशेने पुढचे 2 महिने गायडन्सची गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी ह्या सगळ्या बॅचेस सुरू आहेत.
द एरोप्लेन विल लँड. विल लँड म्हणजे फ्युचर टेन्स आहे. कुणाल बॉट, बायचा पास्ट टेन्स बॉट होतो, हा पास्ट टेन्स आहे. लाईक टू ईट नूडल्स, लाईक टू ईट दिले, लाईक म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे. ईशान इज वॉचिंग, हा प्रेझेंट कंटिन्युअस आहे. उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. सिलेक्ट द करेक्ट स्लोगन फॉर द गिवन पिक्चर. G20 भारत 2023 इंडिया ही जी आपल्या भारतामध्ये झाली होती परिषद, त्याचं स्लोगन होतं वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. आता हा डायरेक्ट जनरल नॉलेजचा प्रश्न आला असं समजा तुम्ही. पुढे या 7 नंबर, फिल इन द ब्लँक, वी हॅव डॅश डॅश इन. आता हा प्रश्न फसवाय. आपल्याला इथं वाटतं अँड पाहिजे, कारण इथं आय ने सुरुवात आहे. परंतु इथं काय केलंय, वी हॅव डॅश डॅश इन जपान. इन म्हणजे छोटं हॉटेल, ज्याच्यात लॉजिंग वगैरे सगळी सोय असते, हॉटेल. पण एका स्पेसिफिक हॉटेलबद्दल बोलतोय, आमच्या जपानमधल्या असलेल्या हॉटेलबद्दल, म्हणून इथं पाहिजे द. वी हॅव द इन जपान. ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू कम्प्लीट द गिवन कॉन्व्हर्सेशन. अमन डॅश डॅश आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट. माझ्यामुळे तुझ्या अंगावर शर्टवर पाणी सांडलंय. सुजल, नेव्हर माइंड इट विल ड्राय अप. कशाला काळजी करतो, वाळून जाईल. मग काय म्हटलं असेल तो सांडल्यावर, आय एम सॉरी, आय एम सॉरी आय स्पिल वॉटर ऑन युअर शर्ट. नेक्स्ट, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द रिडल. काय रिडल विचारलं होतं, आय एम अन इन्सेक्ट, मी एक कीटक आहे, बट आय हॅव 8 लेग्स, मला 8 पाय आहेत. आय वेव माय वेब, मी माझं जाळं विणतो. तर मी कोण आहे, तर ते स्पायडर आहे. स्पायडर वेब, हे तर एवढं माहित असेल तर झालं काम. स्पायडर वेब. नेक्स्ट, हॅलो, युअर हँडरायटिंग इज सो नीट अँड टायडी, इट रिअली लुक्स नाईस. बी, थँक्स. तर मग काय म्हटलंय तो, क्लमझी, एक्सलंट, अनटायडी. आणि शाबी काय म्हटलं असेल, एक्सलंट, की तुझं अक्षर छान आहे, खूप सुंदर आहे, म्हणजे एक्सलंट आहे. चला, अनुष्काचा धडा आपल्याला 5वीलाच आहे मला वाटतं, त्यातलंच वाक्य घेतलंय. 11 नंबर पंक्च्युएशन मार्क्ससाठी, पण मोठं घेतलंय ह्यावेळेस वाक्य. डबल इन्व्हर्टेडने सुरुवात पाहिजे, अगदी बरोबर. इथं सिंगल इन्व्हर्टेडने सुरुवात आहे, इथं डबलने, इथं डबलने. आता लुक नंतर प्रश्नचिन्ह यायचं काही कारण नाही, गेला. लुक नंतर, लुक अनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन, तिच्या छोट्या भावाला पळवलेलं असतं पा. आणि लुक नंतर कॉमा पाहिजे, म्हणून हे गेलं. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. लुक अनुष्का क्राईड वन ऑफ द चिल्ड्रन. यस. आणि इथं क्वेश्चन मार्कची काही गरज नाही ना, एक्सक्लेमेशन बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. चला पुढे, नेक्स्ट. का बरं उत्तर येत आहे ते महत्वाचं आहे, नुसतं उत्तर येऊन काय करता. चला, 2 पॅकेट दिलेत. विच ऍडजेक्टिव्ह इज मेन्शन फॉर द वर्ड ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट साठी काय वापरलंय, ऍडजेक्टिव्ह वापरलंय, हेल्दी. हेल्दी ब्रेकफास्ट. चला पुढे, नेक्स्ट. 13वा प्रश्न, हाऊ मेनी पॅकेट्स आर देयर. 2च पॅकेट होते ना, 2 पॅकेट्स. चला, 14 ते 16 साठी प्रश्न आहेत. पॅसेज दिलेला आहे. काय पॅसेज आहे, लिटिल ॲशले इज अ डॉटर टू हर पेरेंट्स, अ सिस्टर टू हर ब्रदर, अ फ्रेंड ऑफ कनिका अँड अ स्टुडंट ऑफ मिस सुनैना. एट सी इज द सेम पर्सन. एक मुलगी असले नावाची, ती मुलगी आहे तिच्या पालकांची, ती बहीण आहे तिच्या भावाची, ती मैत्रीण आहे कनिकाची, आणि ती विद्यार्थिनी आहे सुनैना मॅमची. एट सी इज द सेम पर्सन. ती म्हणजे ती तर एकटीच आहे, ती तीच आहे, फक्त तिच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. सी परफॉर्म्स डिफरंट फंक्शन्स अकॉर्डिंग टू द रिलेशनशिप दॅट सी हॅज विथ द डिफरंट पीपल. वेगवेगळ्या लोकांसोबत आपल्याला वेगवेगळे रोल करावेच लागतात. तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही तुमच्या पॅरेंट्सचं बाळ आहेत, तुम्ही शाळेत आले तर तुम्ही स्टुडंट आहेत, ठीक आहे, तो वेगवेगळे रोल आहेत तुम्हाला. चला, या काय विचारलंय, हु इज मिस सुनैना. सुनैना ज्या आहेत तिच्या टीचर आहेत. पहा, थोडंसं समजून घ्यायचा पॅसेज होता, पण कॉम्प्लिकेटेड होतो जरा 5वीच्या दृष्टीने. चूज द करेक्ट ऑपोजिट वर्ड. एनिमी. एनिमी म्हणजे दुश्मन. दुश्मन म्हणजे शत्रू, मग विरुद्धार्थी काय होईल, फ्रेंड. पुढे, विच रिलेशन इज नॉट मेन्शन इन द पॅसेज. पॅसेज म्हणजे कोणतं रिलेशन दिलेलं नाहीये. पेरेंट्स दिलंय, डॉटर दिलंय, स्टुडंट दिलंय, फॉलोअर्स काय दिलेलं नाहीये. फॉलोअर्स
चला पुढे. रीड द वर्ड केअरफुली अँड फाइंड आउट द वर्ड दॅट डज नॉट फॉर्म. जो तयार होत नाही असा शब्द कोणता? ईट होतो का? EAT होतोय. बर, ईट होतोय. आर होतोय का? ARE होतोय. बरं इकडे या. कॅप्चर होतोय का? CAP होतोय का? पीच नाही ना, पी नाहीच आहे. TURE पी नाहीये. पुढे क्रिएट होतोय का? हा, क्रिएट होतोय. याचा अर्थ हा नाही होत. ऑप्शन नंबर 3 नाही होत. चला पुढे नेक्स्ट. आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन. सुटेबल होमोफोन पा. काय होमोफोन आहे? आयडेंटिफाय द सुटेबल होमोफोन. इफ यू ड्रॉप युअर फोन, जर तुझा फोन तुझ्या हातातून पडला, यू माइट ब्रेक इट. पण कोणतं ब्रेक? ब्रेक म्हणजे तुटणे. BREAK ब्रेक. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. चला पुढे 19 नंबर. चूज द डायग्राम केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट आन्सर. आता पहा काय दिलंय की हे जे दिलंय याच्यात तुम्हाला दिशा दाखवायची. द ॲरो ऑफ द मिनिट हँड शोज द डॅश डॅश डिरेक्शन. हा जो मिनिट हँड आहे इथं कोणती दिशा आहे? आता ही नॉर्थ आहे, ही साऊथ आहे, इकडे ईस्ट आहे, इकडे वेस्ट आहे. बरोबर. याच्यामध्ये आहे नॉर्थ ईस्ट, याच्यामध्ये आहे साऊथ ईस्ट, याच्यामध्ये आहे साऊथ वेस्ट आणि याच्यामध्ये आहे इथे आहे नॉर्थ वेस्ट. उत्तर काय येतं? नॉर्थ वेस्ट. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. चला पुढे. रिकॉग्नाइज द करेक्ट ऑक्युपेशन टू द गिवन टूल. क्रिएटिव्ह प्रश्न आहे हा, चांगला प्रश्न विचारलाय. पर कॅनव्हास कशाशी संबंधित आहे? आर्टिस्ट. आर्टिस्ट. चला पुढं. मिसिंग पंक्च्युएशन मार्क काय? ईश्वरी स्पोक अबाउट हर फॅमिलीज ट्रिप इन काश्मीर. त्यांच्या फॅमिलीने ट्रिप केली कुठं? काश्मीरला. फॅमिलीज म्हणजे त्यांच्या फॅमिलीची. इथे ॲपॉस्ट्रॉफी पाहिजे होतं पहा, जे द्यायचं राहिलंय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे. रिअरेंज द नंबर्स अँड मेक अ मिनिंगफुल वर्ड विच इज रिलेटेड टू द साऊंड ऑफ अन ॲनिमल. साऊंड ऑफ अन ॲनिमल. काही अक्षर दिलेत पहा आणि साऊंड तयार होतोय. काही नाही, साऊंड काय आहे? स्क्वीक तयार होतोय. स्क्वीक. स्क्वीक तयार होतो पहा. SQ त्याच्यानंतर U आहे आणि मग EAK. स्क्वीक तयार होतोय. तर काय नंबर आहेत? पहिलं मला वाटतं 5 नंबर आहे. 5. ज्यांची 5 ने सुरुवात आहे त्यांना लगेच घालायला पाहिजे होतं. चला 5 आहे, इथं 5 आहे. त्याच्यानंतर Q आहे. Q 2 नंबर आहे, इथं 2 नंबर आहे. लगेच उत्तर निघालं. काही पाहायची बी गरज नाही. स्क्वीक हा शब्द तयार झालेला आहे. चला पुढं. बर, शिफ्ट म्हणजे चाळून काढणे. चाळून बाजूला काढतो आपण. शिफ्ट ही चाळणी दिलेली आहे. चला. द इलेफंट. ॲन इलेफंट इज डॅश डॅश दॅन अ माऊस. दॅन आला की कंपॅरेटिव्ह डिग्री असते. दॅन आला की कंपॅरेटिव्ह डिग्री वापरलेली असते. मग लार्ज ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, बिग सुद्धा पॉझिटिव्ह डिग्री आहे, बिगर ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे आणि बिगेस्ट ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. पिक आउट द करेक्ट करंट करन्सी ऑफ इंग्लंड. इंग्लंडची करन्सी काय? पाऊंड आहे मला वाटतं. ऑप्शन नंबर 1. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्णपणे इयत्ता 5वी मराठी सेमी माध्यम पेपर क्रमांक 2 इंग्रजीचे 25 प्रश्न या ठिकाणी बघितले. ही संभाव्य उत्तर आहेत. 1-2-3 दिवसामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची आन्सर की येणार आहे, ती ऑथराइज आन्सर की असेल. ठीक आहे. तर आपल्या चॅनलवरून आन्सर कीज आहेच, बाकीचे सगळे व्हिडिओज आहेत. चॅनलवर नवीन असाल तर मास्टरमाइंड स्कॉलरशिप अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. 4थी 7वीच्या बॅचेस चालू आहेत. संपर्क करा 90 21 10 10 29 73 50 54 75 81. थँक्यू.